नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. आपल्याला माहीतच आहे की गोव्यात 37व्या नॅशनल गेम्स होणार आहेत. त्या संबंधीची जय्यत तयारी राज्य सरकारकडून सुरू आहे. अलीकडेच मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचीही भेट घेतलेली आहे आणि केंद्र सरकारकडून सरकारने पूर्ण सहकार्याची पूर्ण पाठिंब्याची अपेक्षा ठेवलेली आहे आणि केंद्र सरकारनेही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे. आता याच अनुषंगाने सध्या ऑक्टोबर 25 ते नोव्हेंबर 9, 2023 या काळात या नॅशनल गेम्स होणार आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या नॅशनल गेम्सच्या उद्घाटनासाठी गोव्यात हजर राहणार आहेत. त्यांची उद्घाटनासंबंधीची तारीख अजून निश्चित झालेली नाही. त्यांची उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्यानंतरच अंतिम जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम जाहीर होणार आहे. तूर्त ऑक्टोबर 25 ते नोव्हेंबर 9 अशी हा कार्यकाळ नॅशनल गेम्ससाठी निश्चित झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जय्यत तयारी तर सुरू आहेच. मोगा या स्टेट नॅशनल गेम्स मस्कतचेही थाटात उद्घाटन झालेले आहे. सगळीकडे आपल्याला गोवाभरात म्हणजे आपला जो राज्य प्राणी आहे गवारेडा, त्या गवारेड्याच्या अनुषंगाने जो मोगा म्हणून जो मस्कत तयार केलेला आहे त्याची जाहिरातबाजी आपल्याला राज्यभरात दिसून येते. तूर्त जाहिरातबाजीवरती सरकारचा जोर आहे आणि त्यामुळे वातावरण निर्मिती या जाहिरातबाजीवरून किंवा बॅनरबाजीवरून जरी झाली असली तरी प्रत्यक्षात नॅशनल गेमसाठी जी ग्राउंड रिॲलिटी किंवा प्रत्यक्ष ग्राउंडवरती जी तयारी व्हायला पाहिजे ती तयारी मात्र अद्यापही स्पष्ट दिसत नाही आहे. ही गोष्ट महत्त्वाची ठरलेली आहे. ही आजची अपडेट जी आम्ही तुमच्यापर्यंत आणलेली आहे ती अपडेट म्हणजे गोवा ऑलिम्पिक असोसिएशनने आज एक प्रेस नोट जारी केलेली आहे आणि या प्रेस नोटमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. आपल्याला माहीत आहे की नॅशनल गेम्सच्या अनुषंगाने हा जो विषय आहे नॅशनल गेम्सचा तो गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चालू आहे. गोव्याला नॅशनल गेम्स काँग्रेस सरकारच्या UPA सरकारच्या कार्यकाळात गोव्याला नॅशनल गेम्स आयोजित करण्याचा मान देण्यात आला होता. तोपर्यंत आजतागायत या नॅशनल गेम्स अजूनही होऊ शकलेले नाहीत. त्याला कारणं वेगवेगळी आहेत. परंतु तूर्त आता नॅशनल गेम्स गोव्यात होणार आहे हे निश्चित आहे. त्यासंबंधीची तयारीही झालेली आहे. ऑफिशियल मस्कतचं उद्घाटनही झालेलं आहे. त्यासंबंधीच्या वाटाघाटी चर्चा सगळं सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात नॅशनल गेम्ससाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जी ऑन ग्राउंड तयारी जी दिसायला पाहिजे ती मात्र अद्यापही दिसत नाही. आता नॅशनल गेम्सच्या अनुषंगाने गोव्यातल्या क्रीडापटूंना एक नामी संधी या नॅशनल गेम्समध्ये सहभागी होण्याची मिळणार आहे आणि त्याची तयारी खरं तर फार पूर्वीपासून सुरू व्हायला पाहिजे होती. परंतु अद्यापही वेगवेगळ्या ज्या क्रीडा संघटना आहेत त्या क्रीडा संघटनाकडे अद्यापही सरकारचं योग्य समन्वय घडताना आपल्याला दिसत नाही आहे. जी तयारी नॅशनल गेम्ससाठी क्रीडापटूंसाठी जी तयारी होणं अपेक्षित आहे ती तयारीही अद्याप सुरू झाल्याचं आपल्याला दिसत नाही. पदकांच्या बाबतीत जेव्हा गोव्यात अशा पद्धतीच्या नॅशनल गेम्स होतात त्यावेळेला गोव्यानं किमान आपलं एक वेगळं स्थान या नॅशनल गेम्समधून निर्माण करणं क्रीडा क्षेत्रात ही खरी गरज आहे. परंतु त्या अनुषंगाने कुठल्याही पद्धतीची तयारी आपल्याला दिसत नाही आणि आजच्या या गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या प्रेस नोटमधून ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आता गोव्याच्या क्रीडापटूंसाठी ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत या संघटनांसाठी प्रशिक्षण कॅम्प हे सप्टेंबर 9 पासून 45 दिवसांचे प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यासंबंधीची तयारी झाली होती आणि त्या कॅम्प आयोजन करण्यासंबंधी जी जबाबदारी आहे ती गोवा ऑलिम्पिक असोसिएशनची आहे. गोवा ऑलिम्पिक असोसिएशनकडे ज्या क्रीडा संघटना संलग्नित आहेत त्या सगळ्या क्रीडा संघटनांसाठी हे कॅम्प भरवले जाणार आहेत आणि ह्या कॅम्पमुळे जे क्रीडापटू या नॅशनल गेम्समध्ये गोवाच्या वतीनं प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांच्यासाठी हे कॅम्प अत्यंत महत्त्वाचे आहेत तयारी करण्यासाठी. कारण क्रीडा क्षेत्रात किंवा क्रीडा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये मेहनत तयारी ही खूप इम्पॉर्टंट असते. तर हे 45 दिवसांचे रेजिडेन्शियल कॅम्प हे 9 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार होते. परंतु तूर्त गोवा
ऑलिम्पिक असोसिएशनने यासंबंधी सरकारला पत्र पाठवलेलं आहे. सरकारच्या क्रीडा खात्याला SAGला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाला पत्र पाठवलेलं आहे की सरकारने अजूनही त्यांना ग्रांट्स हे मंजूर केलेले नाहीत, त्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत आणि हे ॲडव्हान्स ग्रांट्स अजूनही थकीत असल्यामुळे या रेजिडेन्शियल कॅम्पचं आयोजन करणं हे कठीण बनल्याचं गोवा ऑलिम्पिक असोसिएशनने सरकारला कळवलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही खबर आहे की एकीकडे आपण नॅशनल गेम्स आयोजित करतोय, पूर्ण देशभरात गोव्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि अशा वेळेला गोव्याच्या क्रीडापटूंच्या तयारीसाठी जे रेजिडेन्शियल कॅम्प्स भरवण्यात येणार आहेत त्या रेजिडेन्शियल कॅम्प्सच्या संदर्भातले ॲडव्हान्स ग्रांट्स अजूनही गोवा ऑलिम्पिक असोसिएशनकडे जमा झालेले नाहीत आणि अशा परिस्थितीत हे रेजिडेन्शियल कॅम्प्स कसे भरवले जातील हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच अनुषंगाने गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या सचिवांनी हे पत्रक जारी केलेलं आहे. दुसरी गोष्ट इक्विपमेंट प्रोक्युरमेंट, म्हणजे आपण रोजच्या वर्तमानपत्रात बघत असतो की SAGकडून किंवा स्पोर्ट्स खात्याकडून वेगवेगळे इक्विपमेंट्स यंत्रसामग्री जी क्रीडापटूंसाठी वेगवेगळ्या खेळांसाठी जी गरजेची आहे ती मागवण्यात येते आहे. तर ही इक्विपमेंट प्रोक्युरमेंट अजूनही झालेली नाही, त्याच्यात मोठ्या प्रमाणात विलंब होतोय आणि अशा वेळेला रेजिडेन्शियल कॅम्पमध्ये तुम्ही क्रीडापटूंना कशा पद्धतीनं प्रशिक्षण देणार? कारण क्रीडापटूंना जर प्रशिक्षण द्यायचं झालं तर त्यांच्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर, आवश्यक इक्विपमेंट या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे क्रिकेट खेळाचं जर तुम्ही प्रशिक्षण विदाऊट बॅट आणि विदाऊट बॉल जर देणार असाल तर मग त्याला काय अर्थ राहतो? तर अशा पद्धतीनं ज्या इक्विपमेंट्स गरजेच्या आहेत या रेजिडेन्शियल कॅम्पसाठी त्या अजूनही पोचलेल्या नाहीत आणि त्यामुळे या ट्रेनिंगमध्ये मोठी अडचण निर्माण झाल्याचंही असोसिएशनने सरकारला कळवलेलं आहे. दुसरी गोष्ट व्हेन्यू अवेलेबिलिटी. आता प्रशिक्षण जर घ्यायचं झालं तर या प्रशिक्षणासाठी व्हेन्यू निश्चित होणं गरजेचं आहे, कारण त्या खेळासाठी त्या पद्धतीचं व्हेन्यू त्या ठिकाणी ते रेजिडेन्शियल कॅम्प भरवण्यात येणार आहेत. ते व्हेन्यू अजूनही निश्चित झालेले नाहीत आणि सरकारनेही ते निश्चित केलेले नाही. अजूनही अनेक ठिकाणी साधन सुविधा निर्माण व्हायच्या आहेत. तर अशा साधन सुविधा निर्माण न होताच कशा पद्धतीनं या क्रीडापटूंना तिथं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि तो विषय जो आहे तो विषय गोवा ऑलिम्पिक असोसिएशनने सरकारच्या नजरेला आणून दिलेला आहे. पेंडिंग ग्रांट्स, ज्या ग्रांट्स म्हणजे जवळजवळ प्रत्येक स्पोर्ट्स असोसिएशनसाठी जे 6 लाख रुपयाचे ग्रांट्स जे सरकारने मंजूर केलेले आहेत ते ग्रांट्स अजूनही असोसिएशनला देण्यात आले नाहीत आणि त्यामुळे मोठी अडचण त्यांची निर्माण झालेली आहे. 32 स्टेट स्पोर्ट्स असोसिएशननं या नॅशनल गेम्समध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि अशा वेळेला त्यापैकी 29 संघटनांनी या रेजिडेन्शियल कॅम्प आयोजित करण्याबाबत आपली असमर्थता सरकारला दर्शवलेली आहे. म्हणजे ही एक खेळाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची गोष्ट म्हणावी लागणार आहे की पुढच्या महिन्यात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हे नॅशनल गेम्स होणार आहेत. त्यापूर्वी 45 दिवसांचे रेजिडेन्शियल कॅम्प्स स्पोर्ट्स पर्सनसाठी आयोजित होणार आहेत आणि ते कॅम्प्स भरवण्याबाबत ज्या अडचणी वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या अडचणी या असोसिएशननं सरकारला कळवलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या 29 संघटनांनी हे कॅम्प्स भरवण्याबाबत असमर्थता दर्शवलेली आहे. याचाच अर्थ आपलं क्रीडा खातं किंवा आपली क्रीडा यंत्रणा ही कुठेतरी कमी पडते ही याच्यातनं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. दुसरी गोष्ट महत्त्वाची की या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गोवा ऑलिम्पिक असोसिएशननं गोवा सरकारने आयोजित केलेल्या मशाल लॉन्चला बॉयकॉट, मशाल लॉन्चवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ही मोठी नामुष्की राज्य सरकारवरती ओढवणार आहे. नॅशनल गेम्सच्या अनुषंगाने येणाऱ्या काही दिवसात मशाल लॉन्च आयोजित करण्याचा प्लॅन सरकारचा आहे. तर या मशाल लॉन्चच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय किंवा सूचना या वेगवेगळ्या क्रीडा संघटनांनी गोवा ऑलिम्पिक असोसिएशनकडे केलेल्या आहेत आणि त्यामुळे ती राज्य सरकारसाठी मोठी नामुष्की ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने
गोवा ऑलिम्पिक असोसिएशनने सरकारकडे विनंती केलेली आहे की या सगळ्या विषयावरती ताबडतोब निर्णय होणं गरजेचं आहे. कारण पुढच्या महिन्यात जेव्हा इथं नॅशनल गेम्स आयोजित होणार आहेत आणि क्रीडापटूंची तयारीच झालेली नाही, क्रीडा संघटना सरकारकडून वेगवेगळ्या गोष्टींची प्रतीक्षा करते, क्रीडापटूंना प्रॅक्टिस करण्यासाठी व्हेन्यू नाही आहेत, त्यांना आवश्यक साधन सामुग्री इथे मिळालेली नाही आहे, अशी भयान आणि विचित्र परिस्थिती आज राज्यात निर्माण झालेली आहे. आणि एकीकडे आपलं राज्य सरकार आणि क्रीडा खातं मात्र निश्चिंत आहे इथं नॅशनल गेम्स होणार आहेत. आता नॅशनल गेम्स आपल्याला फक्त इव्हेंट म्हणून आयोजित करायचे आहेत की नॅशनल गेम्स आपल्याला गोव्यातल्या क्रीडापटूंना किंवा देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी भरवायचे आहेत, हा मात्र वेगळा प्रश्न आहे. कारण इव्हेंट भरवण्याच्या बाबतीत आपलं राज्य सरकार निश्चिंत आहे. इव्हेंट भरवणं हे आपल्या राज्य सरकारचा एक आवडीचा विषय आहे. त्यामुळे या नॅशनल गेम्सकडे जर सरकार फक्त इव्हेंट म्हणून जर बघत असेल तर गोव्यातल्या किंवा देशभरातल्या क्रीडापटूंसाठी ते मात्र दुर्दैवी अशा पद्धतीचीच ही गोष्ट म्हणावी लागणार आहे. आता आपल्या राज्याचे क्रीडा मंत्री जे आहेत गोविंद गावडे, खरं म्हणजे युवा आणि हिरिरीने काम करणारे अशा पद्धतीचे मंत्री हे क्रीडा खात्याला मिळाले अशा पद्धतीचं एक वातावरण होतं. परंतु ज्या पद्धतीनं या नॅशनल गेम्सच्या विषयावरून किंवा अन्य विषयावरून ज्या पद्धतीनं वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत ते जर आपण बघितलं तर क्रीडा मंत्री म्हणून ते स्वतः कमी पडतायत की सरकारमधूनच त्यांच्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत हे देखील पाहणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण यापूर्वी बघितलेलं होतं की नॅशनल गेम्स करून मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांची जी परिस्थिती निर्माण झाली होती शेवटी ते पराभूत झाले. आज ते सरकारात नाही आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत या नॅशनल गेम्स होत आहेत. त्यामुळे गोविंद गावडे हे प्रामाणिकपणे क्रीडा मंत्री म्हणून कुठेतरी कमी पडत आहेत की सरकारामधीलच काही घटक हे गोविंद गावडेंसमोर अडचणी निर्माण करत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कारण नॅशनल गेम्स जे आहेत ते नॅशनल गेमचं जे बजेट आहे ते खूप मोठं बजेट आहे. जवळजवळ 5.5 कोटी रुपये हे या इव्हेंटवरती खर्च होणार आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा असलेल्या या गोष्टीकडे या नॅशनल गेम्सकडे वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या पद्धतीनं नजर आहेत. त्यामुळे गोविंद गावडे यांना सरकारमधूनच ही अडचण होते की ते स्वतः इथं कमी पडतायत याचा शोध मात्र आपल्याला लावावा लागणार आहे. दुसरी गोष्ट, गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते उत्तर गोव्याचे खासदार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे आहेत आणि श्रीपाद नाईक हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे नॅशनल गेम्सच्या अनुषंगाने जे जे विषय आहेत ते खरं म्हणजे श्रीपाद नाईक यांनी आपल्या पातळीवरती सोडवून केंद्राकडनं कशा पद्धतीनं तात्काळ राज्य सरकारला ही मदत मिळू शकेल यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. परंतु मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे जेव्हा दिल्ली भेटीवरती गेले होते आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची जेव्हा त्यांनी भेट घेतली होती त्यावेळेला श्रीपाद नाईक यांची अनुपस्थिती ही मात्र प्रकर्षाने जाणवत होती. खरं म्हणजे श्रीपाद नाईक हे मुख्यमंत्र्याबरोबर त्या भेटीत हजर असणं गरजेचं होतं कारण ते गोवा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे फार मोठी जबाबदारी ही गोवा ऑलिम्पिक असोसिएशनवरती असते. त्यामुळे तिथं श्रीपाद नाईक हजर नसणं याच्यातनं सरकारातच योग्य पद्धतीचं समन्वय नाही आहे की काय अशा पद्धतीचा संशय निर्माण होण्यासारखी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, स्वतः तिथं गोव्याचे क्रीडा मंत्रीही हजर नव्हते. आता जर खरोखरच नॅशनल गेम्सच्या बाबतीत जर ही चर्चा करायची होती किंवा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमोर नेमकी तयारी संबंधीचा जर अहवाल सादर करायचा होता तर राज्यातल्या क्रीडा मंत्र्यांनाही मुख्यमंत्र्यांनी सोबत घेणं गरजेचं होतं. जर क्रीडा मंत्री गोविंद गावडे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे तिघेही जण जर त्या बैठकीमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या सोबतच्या बैठकीमध्ये जर हजर असते तर आपल्याला कुठेतरी सरकार या बाबतीत कन्व्हिन्स्ड आहे किंवा सरकार या बाबतीत टोटली तयार आहे असं एक चित्र निर्माण झालं असतं. ते आपल्याला दुर्दैवानं दिसलं नाही. पुढच्या महिन्यात नॅशनल गेम्स आयोजित होणार आहेत आणि आपण सगळीकडे जर बघितलं तर तशा पद्धतीची तयारी म्हणजे आम्ही वेगवेगळ्या क्रीडा संघटनांकडे जेव्हा या संबंधीची माहिती मिळवतो तर अधिकांश क्रीडा संघटना ज्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की या परिस्थितीत सरकार कशा पद्धतीनं या नॅशनल गेम्स आयोजित करणार हे आम्हाला तरी ठाऊक नाही. गोव्याच्या क्रीडापटूंसाठी आवश्यक यंत्रसामग्री, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर कुठल्याही पद्धतीचं पुरवण्यात आलेलं नाही. त्यामुळे कशा पद्धतीनं त्यांना प्रशिक्षण द्यायचं ही सुद्धा एक खूप महत्त्वाची अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि त्यामुळे
या नॅशनल गेम्सकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे। सरकार कशा पद्धतीनं या नॅशनल गेम्स भरवतं हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आता आपल्याकडे अनेक खेळांच्या बाबतीत म्हणजे या नॅशनल गेम्समध्ये तब्बल 43 क्रीडा प्रकार असणार आहेत। म्हणजे आतापर्यंतच्या नॅशनल गेम्समध्ये सर्वाधिक क्रीडा प्रकार जे आहेत ते गोव्यातल्या या नॅशनल गेम्समध्ये होणार आहेत। त्यामुळे एका अर्थानं हा एक नवीन विक्रम हा या गोव्यातल्या नॅशनल गेम्सच्या बाबतीत होणार आहे। परंतु या 43 जरी क्रीडा प्रकार असले तरी गोव्यात मात्र केवळ 32 वेगवेगळ्या क्रीडा संघटनांनी आपलं प्रतिनिधित्व या नॅशनल गेम्समध्ये करण्याचं निश्चित केलेलं आहे। आता या 43 क्रीडा प्रकारापैकी जवळजवळ अनेक क्रीडा प्रकार आहेत ज्या क्रीडा प्रकारांचं आयोजन हे गोव्यात होणं अशक्य आहे, कारण इथं त्यासाठी आवश्यक साधन सुविधा आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे। राज्य सरकारच्या क्रीडा खात्यानं अशा जवळजवळ 7 डिसिप्लिन्स आयडेंटिफाईड केल्या आहेत ज्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शेजारच्या राज्यात ते क्रीडा प्रकार आयोजित होणार आहेत। त्याच्यात विशेष म्हणजे गोल्फ, त्याच्यानंतर शूटिंग आणि सायकलिंग हे जे प्रकार आहेत ते प्रकार कदाचित गोव्याबाहेर आयोजित होऊ शकतात। त्यामुळे सर्वांगाने सगळ्या क्रीडा प्रकारांसाठी गोव्यात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात राज्य सरकारला अपयश आलेलं आहे आणि त्यामुळेच या गोव्यात होणाऱ्या नॅशनल गेम्सचे काही क्रीडा प्रकार हे शेजारील राज्यामध्ये आयोजित करणं सरकारला भाग पडते। आता हे अशा पद्धतीचं भयान अशा पद्धतीची परिस्थिती आणि चित्र आपल्या समोर उभं आहे आणि अशा परिस्थितीत गोवा नॅशनल गेम्स आयोजित करण्याची तयारी करतंय। याच्यावरूनच ही आपली गोवा आपलं पहिल्या नॅशनल गेम्स आयोजित करून आपली प्रतिष्ठा जपते की गोव्याचे पूर्ण देशभर हसे होतात हे देखील पाहणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नॅशनल गेम्स आयोजित करणं ही सोपी गोष्ट निश्चितच नाही आहे। हा इव्हेंट म्हणून ही गोष्ट आयोजित होऊ शकत नाही, कारण हे सगळे क्रीडा प्रकार जे आहेत ते प्रत्यक्ष ग्राउंडवरती व्हावे लागणार आहेत। त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर जरी तयार झालं असलं तरी ते अनेक वर्षापासून ह्या गेम्स डिले होत असल्यामुळे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं रिफर्बिशिंग होणं खूप गरजेचं आहे। या सगळ्या अनुषंगाने कशा पद्धतीनं सरकार आता या परिस्थितीला टॅकल करतं, कशा पद्धतीनं या क्रीडापटूंना या सगळ्या सुविधा आणि कशा पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन करून पुढच्या महिन्यात होणाऱ्या या नॅशनल गेम्स सक्सेसफुल करतं हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे आणि आमच्या सगळ्यांच्या नजरा या सगळ्या गोष्टींकडे लागून राहणार आहेत। अशाच पद्धतीनं महत्त्वाच्या घडामोडीवरती आम्ही तुमच्यापर्यंत अपडेटच्या माध्यमानं येत राहू। तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।